सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार विकास संघटना संपर्क कार्यालय सिडको वाजूळ महानगर येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी संघटनेचे सचिव कामगार नेते रामकिशन शेळके पाटील व सहसचिव शुभम भैया गोरडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑटो रिक्षा चालक मालकांच्या अडचणी संदर्भात महत्त्वाची बैठक झाली। विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने ऑटो संघटनेचे वाजूळ महानगरातील पदाधिकाऱ्यांनी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली। यावेळी कामगार नेते रामकिशन शेळके पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व संघटनेचे राज्य सहसचिव शुभम गोरडे पाटील पुढे बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळात ऑटो रिक्षा चालक मालकाच्या अडचणी पूर्णपणे सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील असे ते बोलत होते। यावेळी संघटनेचे जिल्हा प्रमुख बालाजी आडे सरकार बोलत होते की 25 ते 30 वर्षापासून रिक्षा चालक मालकांच्या व्यवसायात अडथळा निर्माण करणारी अवैध वाहतूक लोकशाही मार्गाने मुळासकट उपटून फेकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं ते बोलत होते। त्याचबरोबर वाजूळ महानगर पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा चालक मालकांच्या वाजूळ महानगर उपप्रमुख पदी भीमदेव कसरू राठोड यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी आडे सरकार व उपस्थित वाजूळ महानगर प्रमुख विनोद धांडे, सचिव युसुफ शहा, सहसचिव रवींद्र जावळे, संघटक सुजित चौहान, सभासद सुंदर भगत, पत्रकार सावंत साहेब व इतर रिक्षा चालक मालक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी राजेश केंद्रे, वाजूळ। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटना समितीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मानवंदन। आदरणीय व्यासपीठ, आपण महाराष्ट्र कामगार विकास ऑटो संघटना या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेचे प्लस कामगार विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार प्रदीप विश्वास साहेब, आपल्या संघटनेचे संघटनेचे सचिव कामगार नेते आपले लाडके आदरणीय रामकिशन शेळके पाटील, आपल्या संघटनेचे सहसचिव शुभम भैया गोरडे, संघटनेचे राज्य प्रभारी उपाध्यक्ष गणेश घोरपडे दादा, राज्य प्रभारी उपाध्यक्ष सगळ यांच्या आदेशाने आपण महाराष्ट्र कामगार विकास संघटना युनिट ऑटो रिक्षा संघटना चालवतोय आणि आपण खरंच या 1 वर्षामध्ये म्हणावं तसं 4 वर्षापासून आपलं हे संघटनेचं काम चालू आहे। परंतु मला जिल्हाध्यक्षपद म्हणून आज 1 वर्ष होतंय, तेव्हापासून मी खूपच कामाला लागलो आणि नंतर आपण अवघ्या 8 दिवसामध्येच नवीन कमिटी स्थापन केली आणि लगेच मला काही कारणास्तव आणि लग्नासाठी मला गावी जावं लागलं। मध्येच संत सेवालाल महाराज जयंती आली 15 तारखेला आणि 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती। परंतु मी नसल्याने इकडं काहीतरी अधुरं राहिलं, म्हणजे काहीतरी जागा कमी पडली। परंतु आपण नवीन कमिटी स्थापन केली, त्या कमिटीने काही विलंब न लावता 12 तासामध्ये तडकाफडकी निर्णय घेऊन शिवजयंती साजरी करावीच लागेल म्हणून सर्वांनी मीटिंग घेतली, मला लाईव्ह घेतलं आणि आम्ही मीटिंग अशी ठरवली की शिवजयंती कुठल्याही परिस्थितीत साजरी करावीच लागेल म्हणून जीवाची पर्वा न करता तुटपुंज्या पैशामध्ये खिशातून सर्व कमिटी मेंबरने पैसे टाकून शिवजयंती मोठ्या थाटामाटात धूमधडाक्यात साजरी केली आणि प्लसमध्ये आपल्या संघटनेचे एक सभासद म्हणून भीमदेव राठोड यांनी सुद्धा त्यांचा जे भोंगा असतो त्या गाडीवर, त्या भोंग्याद्वारे खूप काही प्रचार झाला। महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचा विजय असो,
महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेचा विजय असो, माननीय आमदार प्रदीप जयस्वाल साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, कामगार नेते रामकिशन शेळके पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, शुभम गोरडे पाटील आप आगे बढ़ो, अशा प्रकारच्या आपण घोषणा देऊन आपलं वाळूज महानगर पिंजून काढलं आणि काय म्हणतात त्याला जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, मा जिजाऊंचा विजय असो, अहिल्यादेवीचा विजय असो, ह्या प्रत्येक घोषणा आपण रॅली स्टारलाईट पासून सुरुवात केली होती. तर सुरुवात पासून आपण ह्या अशा घोषणा देत देत राजनगाव फाट्यावर गेलो. तिथं गेल्यानंतर प्रवेश नव्हता, परंतु काही म्हणजे पोलीसवाले असतील किंवा PI असतील, त्यांनी आपल्या रिक्षा रॅली पाहून ते आश्चर्यचकित झाले. बरोबरच रिक्षावाले आपण वेगळं समजतो, पण रिक्षावाल्याने आज काहीतरी आगळं वेगळं दाखवलं. म्हणून त्यांनी एंट्री नसताना सुद्धा ठीक आहे तुम्हाला एंट्री देण्यात येईल, पण तुम्ही लवकर जा. आज गेल्यावर शिवरायांना मानवंदना, संत सेवालाल महाराज चौकीत येथे पूजा अर्पण, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना केल्यानंतर काही म्हणजे राजनीतिक अधिकारी नेते भेटले, त्यांची पण काही त्यांना शाल शिकवण देऊन त्यांना मानून हे करता आलं, त्यांनी स्वागत केलं. आणि त्यांनी सुद्धा दोन शब्द मनोगत व्यक्त केले. ते सुद्धा स्वतः हँग झाले की एवढी मोठी महाग भव्य दिव्य रिक्षा रॅली, बापरे बापरे म्हणून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी सुद्धा दोन शब्द मनोगत व्यक्त केलं. आणि त्यानंतर आपण अण्णाभाऊ साठे चौक तिथं मानवंदना केली. त्याच्यानंतर आपण पुढे विटा फाट्यावर गेलो, तिथनं आपण विटा गावात गेलो, तिथं सुद्धा आपल्या संघटनेचा जयकार झाला. आणि आपण तिथं शिवरायांना मानून पुष्पहार अर्पण करून तिथनं आपण परत राजनगावात येऊन आपल्या रॅलीला समाप्ती दिली. खरंच आपली जी नवीन कमिटी निवडली, बरोबर तुमचं म्हणावं तेवढं कौतुक कमी. कारण का तर तुम्ही अचानकच तुम्हाला आम्ही चॅम्पियनमध्ये घेतलं, बळजबरीनं पद दिलं, पण तुम्ही त्या पदाचं काही क्षणात 8 दिवसाच्या आतच तुम्ही काम करून दाखवलं. त्याबद्दल मला दादा बोललेच की खरोखरच सरकार तुम्ही कम्युनिटी निवडली, पण खरोखर ऍक्टिव्ह निवडली. कार्यकर्ता कसा असावा, समाज कार्य करणारा असावा, रात्री उठून पळणारा असावा, झोपेत उठल्यावर झोपणारा नसावा, उठून पळणारा असावा. असे तुम्ही शिलेदार निवडले आणि कम्युनिटी निवडली वाळूज महानगर मधून. म्हणून तुम्हाला संघटनेकडनं, दादांकडनं, सर्वांकडनं आणि माझ्याकडनं तुम्ही माझी इज्जत ठेवली. माझी म्हणजे सर्वांची इज्जत, माझी इज्जत ठेवलीच खरंच. मी नसून सुद्धा तुम्ही तिथं माझी जागा भरून काढली. एवढं बोलून माझे 2 शब्द संपूर्ण. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपले संघटनेचे सहसचिव 2 शब्द. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर ह्या महामानवाच्या विचाराला अभिवादन करतो. सर, जेव्हापासून मला कळत आहे तेव्हापासून मी तुमचं नाव ऐकतो. फक्त आपली भेट झाली नाही आहे याची मला कळत. तुम्ही मनाने दिसता शांत, तुम्ही मनाने दिसता शांत. खूप दिवसानंतर भेटणे याची आहे खंत, तरीही आमचं आहे तुमच्यामध्ये आणतो. मी माझा परिचय करून देतो. मी कवी गीतकार निसार सावंत, पत्रकार पण आहे. घरी छोटंसं अगरबत्ती मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ते चालून सर्व करून मी माझी रिक्षासुद्धा आता चालू केली. कारण एकाच गोष्टीवरती पोट भरत नाही, त्याला जोडधंदा म्हणून चालू केलेला आहे. आता सगळ्यांचा परिचय मला जर झाला असेल तर कोणामुळे झाला मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मला भेटले आपल्या संघटनेचे सहसचिव रवींद्र दादा जावळे, जेव्हा मला भेटले आपल्या संघटनेचे सहसचिव रवींद्र दादा जावळे, तेव्हा माहिती पडले
शेळके साहेब व आडे साहेब यांचे येथे एकजुटीचे जमले आहे मावळे. कोणत्याही कामात कधी होऊ देत नाही राणे. कोणत्याही कामात कधी होऊ देत नाही राणे. एकजुटीचे जोमाने वाटतात एक विचाराचे गाडे. ते म्हणजे आपले जिल्हा अध्यक्ष आदरणीय बालाजी साहेब आडे. रिक्षा चालक मालक संघटनेच्या विरोधात रिक्षा चालक मालक संघटनेच्या विरोधात जे जाणार आम्ही तुमच्या विचाराने त्या हरामखोराचे फोडणार आहे भांडे. म्हणून आपल्या सोबत आहे विनोदजी धाणे. तुमची सर्वांची या ठिकाणी शेळके साहेब यांनी निवड केली. निवड कशासाठी केली? तुम्हा सर्वांना आहे समाजसेवेची आवड. तुम्हा सर्वांना आहे समाजसेवेची आवड. रिक्षा चालत असताना समाजसेवेसाठी तुम्ही त्यातून काढता सवड. म्हणूनच शेळके साहेब यांनी केली आहे तुमची विविध पदावरती निवड. आणि शेवट मी आता दादाबद्दल बोलतो. अगोदर आपण दादाबद्दल बोलायला पाहिजे होतं, पण मी शेवट बोलतो. काय बोलतो त्यामध्ये सांगतो. दादा, तुमचे विचार नाही मळके. तुमचे विचार नाही मळके. कोणत्याही संकटापासून आपण नाही पळके. कोणत्याही संकटापासून तुम्ही नाही पळके. तुमचा विचार नाही कुणाबद्दल मळके. आमच्या सर्वांच्या हृदयावरती एकच नाव झळके, ते म्हणजे रामकृष्ण साधका. आजच्या या महत्वपूर्ण बैठकीला आपण सर्वजण जमला. दादाने खूप छान मार्गदर्शन केलं. आडे सरकारने खूप छान मार्गदर्शन केलं. जेव्हा आडे सरकार बोलत होते तेव्हा ज्यांच्या तालमीत मी घडलोय, आदरणीय गंगाधरजी गाडे साहेब, ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, मला सेम रमेशभाई खंडागळे याच्यामध्ये तुम्ही सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. मी तुम्हाला शब्द देतोय, मी सुद्धा एकजुटीने तुमच्या सोबत केव्हाही कुठेही तयार आहे. तुम्ही ठेवा आमच्यावरती नजर. तुम्ही फोन करा, आम्ही 1 मिनिटात हजर. आणि लवकरच मी माझा साप्ताहिक हिंदू मंच नावाचा पेपर प्रकाशित करत आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मदतीने तो पेपर छापला जाईल. आणि त्या पेपरमध्ये आपल्या रिक्षावाल्याच्या अडीअडचणी, त्याच्यामध्ये साहेबांचे जे काही आदेश असेल आपल्यासाठी, ते आदेश त्याच्यामध्ये राहतील. आणि जे कोणी भ्रष्टाचार करत असेल त्या हरामखोराचा भांडाफोड सुद्धा त्या पेपरच्या माध्यमातून आपण करणार. या सगळ्यांचं तुम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या दाजीची आपल्यासोबत ओळख झाली. आपल्या दाजीचा आम्ही विरोधकांसोबत वेळ प्रसंगी भांडायला आहोत राजी. आमच्या विरोधात जाणारे जे कोणी असेल त्याच्यासोबत आम्ही न्याय हक्काने भांडण्यासाठी केव्हाही आहोत राजी. फक्त आव्हान द्या दाजी. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आणि तुम्ही मला केव्हाही आव्हान द्या, मी आपल्यासोबत. याला वंदन करतो. आणि मला तुम्ही जी काही मला बोलण्यास संधी दिली त्या संधीचा उपयोग मी तुमच्यासमोर करू शकतो सांगतो. आडे सरकार म्हणजे माझ्या एक नजीकचे आणि गावाचे जवळचे मित्र आहे. एक ओळख तुम्हाला सांगतो, ओळख माहीत नाही पण सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या खूप जवळचे गावाचे शेजारी आहेत आडे सरकार. आडे सरकार या जयंतीला उपस्थित नसल्यामुळं आडे सरकारनं मला सुद्धा फोन केला
बघत तुम्हाला जावं लागतं आणि तुमचं थोडंसं सहकार्य आम्ही चालेल, काय हरकत नाही. तुम्ही असले तरी चालेल, नसले तरी चालेल, पण मी योगदान देतो. कारण का आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महापुरुष, त्या महापुरुषाची जयंती आपल्या हातून फार होणं गरजेचं आहे. आपण हातो जरी चालत राहिलो तरी होणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही भव्यदिव्य रॅली आपल्या रांजणगाव गावातून ते विधाव गाव या ठिकाणी परिपूर्ण गालबोट न लागता आम्ही जयंती आळे सरकारच्या मार्गदर्शनाखाली जयस्वाल साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपले किसनराव शेळके पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परिपूर्ण काटकसरीनं खूप मेहनत करून आम्ही एक रॅलीला गालबोट न लागता अशा प्रकारे शिस्तबद्धमध्ये नियतबद्ध आम्ही काम केलं. त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. आम्हाला खूप खूप आनंद वाटला. आम्हाला तुम्ही इथं आम्हाला बोलून आमचा सत्कार केला आणि आमच्या एक बोलाचं एक तुम्ही खूप मोठं मान राखून दिलं. म्हणून आम्ही तुमच्याकडे नतमस्तक होतो आणि नमस्कार. जय भीम, जय भारत.